थर्माकोलवर बंदी आहे तरीही सजावटीसाठी थर्माकोलचा वापर करण्यात आला। शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीमध्ये थर्माकोलचा वापर करण्यात आला। शिवाजी पार्क मैदानाचा एक भाग संपूर्णपणे थर्माकोलने भरलाय। सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर राज्यात पूर्णपणे बंदी असतानाही हा प्रकार राज्यामध्ये थर्माकोल बंदी आहे। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात परेड झाली। मात्र या परेडच्या नंतर दुसऱ्या दिवशीचं दृश्य आपण शिवाजी पार्क मैदानामध्ये बघतोय। काही देखावे उभे केले गेले होते, काही चित्ररथ होते, मात्र त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात थर्माकोल जो आहे तो वापरला गेला याचे आपण बघू शकतो। आपण शिवाजी पार्क मैदानातली 27 जानेवारीची सकाळची दृश्य बघतोय। राज्यामध्ये उत्सव असतील, सण असतील, विशेषतः गणपती सारख्या सणात सरकार इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, थर्माकोलचा वापर करू नका असं आवाहन करतं। मात्र इथे आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते थर्माकोलचा वापर जो आहे तो अगदी सर्रासपणे केलेला दिसतोय। मी पुढच्या काही मीटरपर्यंतची दृश्य जी आहे ती माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती केली की दाखवा। त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानाच्या एका कोपऱ्यात संपूर्णपणे थर्माकोल दिसतोय। पूर्ण वातावरण जे आहे ते थर्माकोल झालेलं आहे आणि पूर्णपणे सरकारी नियम किंवा थर्माकोलची बंदी याला बाजूला ठेवून इकडे पूर्णपणे वापर थर्माकोलचा केलेला दिसतो आणि तोही सरकारी कार्यक्रमामुळे। त्यामुळे थर्माकोल किंवा यासाठीची जी बंदीचे नियम आहेत ते फक्त सर्वसामान्य मुंबईकरांना आहेत का असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। आता थर्माकोलचा वापर करूच नये, त्याने पर्यावरणाची हानी होते, त्यामुळे सरकारला नियम लागू होत नाही का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो।